श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या मुखातून श्री महाराजांचा वाणीरूप आविष्कार कसा होत असे याविषयी माहिती घेणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. वाणीरूप श्री महाराज या पुस्तकाचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर सांगतात, श्री महाराजांच्या सांगण्यावरून माझी मुंज आमच्या राहत्या घरी विलेपार्ले पूर्व मुंबई येथे करावयाची ठरली आणि दिवस वगैरे निश्चित झाल्यावर श्री महाराजांना पुण्यास कळवायचे असे ठरले होते. त्यावेळी येथे म्हणजे राहत्या घरी केली तर काम करण्याकरिता आपली अशी फारशी माणसे नाहीत आणि मुंजीला बोलावले तर फारसे कोणी येणार नाही असे वडील श्री महाराजांना म्हणाले. तेव्हा श्री महाराज म्हणाले, आपली इतकी माणसे येथे असताना तुम्ही कोणी नाही असे का म्हणता? मग मालाडच्या सर्व भक्तमंडळींना श्री महाराजांनी अंतरकरांचे कार्य आपलेच कार्य आहे असे समजून त्यांच्या घरी जाऊन मदत करावी असे सांगितले आणि वडिलांना म्हणाले, आपल्याकडे इतकी माणसे येणार आहेत की उभे राहण्यासही जागा राहणार नाही, मग मात्र तक्रार करू नका. त्यावेळी मुंजीला नात्यातील जी जी माणसे बोलावलेली होती ती आली. इतकेच नाही तर सर्वच्या सर्व कितीतरी दिवस अगोदर येऊन हजर झाली. इतकेच काय, प्रत्यक्ष मुंजीच्याकरिता म्हणून बोलावलेली माणसे आलीच, परंतु न बोलाविलेली व अगदी अनपेक्षित अशी अत्यंत श्रीमंत माणसे नुसती येऊनच नाही तर जेवूनही गेली. दामोदर शेठसारखे लोक 7 मोटारीतून आले होते. एका टायपिस्टच्या घरच्या मुंजीकरिता त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या 7 आलिशान मोटारी व त्यातून उतरणारी श्रीमंतीने निथळणारी माणसे, विशेषतः उंची वस्त्रे व किमती दागिने यांनी मढलेल्या स्त्रिया पाहून सर्वांना आश्चर्य वाटत होते. वडील तर अवाकच झाले होते. माझ्या मुंजीकरता आमचे घरमालक श्री भाऊसाहेब पेठे यांनी मागच्या बिल्डिंगमध्ये 2 खोल्या दिल्या होत्या. आमच्या स्वतःच्या 4 खोल्या होत्याच, शिवाय आमच्या जागेसमोर 1 व 2 बिल्डिंगमध्ये 1 असे विस्तृत 2 मांडव 3 दिवसांकरिता घातले होते. मालाडची सर्व माणसे सतत येऊन जाऊन काम करत होती, परंतु मुंजीच्या आदल्या दिवशी इतकी गर्दी झाली की मालाड, दादर, गिरगाव येथे राहणारी काही माणसे वडिलांना म्हणाली, येथे उभे राहण्यासही जागा दिसत नाही, तरी आम्ही आता घरी जाऊन उद्या आंघोळ करून पहिल्या गाडीने येथे परत येतो. तेव्हा वडिलांना बरे वाटले व मग त्याप्रमाणे सर्व झाले. मुंजीचा कार्यक्रम ठरल्यानंतर एक दिवस त्याबद्दल घरात चर्चा झाली. त्यावेळी माझी आजी, आईची आई घरातच होती. माझ्या आईची प्रकृती अगदी खराब असे. क्वचित 1-2 पाहुणे आले तरी 4-6 दिवस प्रकृती बिघडत असे. अशा परिस्थितीत मुंजीचा इतका खटाटोप तिला कसा काय झेपणार अशी काळजी व्यक्त करण्यात आली. तेव्हा आजी म्हणाली, मग 6 महिने आजारी पडेल त्याला काय करणार? त्याकरिता मुंज तशीच ठेवायची आहे का? शेवटी सर्व ठरून तीर्थरूप नाना श्री महाराजांना निमंत्रण करण्याकरिता पुण्यास आले. वडिलांनी त्यांना संध्याकाळी भेटून सर्व सांगितले व त्यांनीही मुंजीच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री येऊन रविवारी मुंज वगैरे झाल्यावर परत जायचे असे ठरले. दुसऱ्या दिवशी सकाळी श्री तात्यासाहेब 9-9:30च्या सुमारास ऑफिसमध्ये जायला निघण्याच्या पूर्वी वडील पुन्हा श्री महाराजांना भेटले व सर्व बोलून झाल्यावर उठते समयी श्री महाराज वडिलांना म्हणाले, बाईच्या प्रकृतीला काही होईल असे मनातसुद्धा आणण्याचे कारण नाही. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. माझ्या मुंजीच्या 3 दिवसानंतर म्हणजेच 29 जानेवारी 1936 रोजी सोडमुंजी सगट एकंदर कार्यक्रम जवळजवळ 15 दिवस चालला होता. परंतु आईला सर्दी, खोकला किंवा जरासा ताप यापैकी कशाचाही त्रास झाला नाही. वरील एकंदर हकीकतीवरून श्री महाराजांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द अक्षरशः खरा ठरला होता हे स्पष्ट दिसून येते. असो, साधक हो, तीर्थस्वरूप वा रा अंतरकर यांचे वडील निमंत्रणासाठी पुण्यास गेले असताना श्री महाराजांनी त्यांना तीर्थस्वरूप श्री गणपतराव दामले यांच्याकडे बोलावणे करायला सांगितले. त्यांचा तसा परिचय होता, परंतु अशा प्रकारचे बोलावणे करण्या इतपत नव्हता.
परंतु निमंत्रणाच्या निमित्ताने त्यांच्या घराशी असलेले एकंदर संबंध याची श्री महाराजांनी पूर्वतयारीच केली होती. ही घटना आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.